पाकिस्तानचा ड्रोन पाडण्यात आलेला आहे। जो हल्ला आहे तो परतवून लावण्यात आलेला आहे। भारतीय लष्करानं हे काम केलं आणि तीच ही दृश्य आपण फिरोजपूर मधली पाहतोय। ड्रोन पाडल्यानंतर या परिसरात आग लागली आहे। फिरोजपूरमध्ये पाकचा ड्रोन पाडण्यात आलेला आहे। अशा अनेक ठिकाणी आता पाकिस्तानचे ड्रोन हल्ले आहेत ते भारताने परतवून लावलेले आहेत। अनेक ठिकाणी भारतानं हे जे पाकिस्तानचे कुरघोड्या करण्याचे प्रयत्न आहेत ते अडवलेले आहेत। आणि आता फिरोजपूर मधली आपण दृश्य पाहतोय। ड्रोन पाडल्यानंतर या परिसरात आग लागलेली आहे आणि हे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। कारण हा रहिवासी भाग आहे, इथे सगळीकडे सामान्य नागरिक राहतात। खबरदारी म्हणून त्यांना बंकरमध्ये देखील हलवण्यात आलेला आहे। मात्र पाकिस्तानचा हा जो प्रयत्न आहे रहिवासी भागावर हल्ला करण्याचा, पण असं दाखवून देण्याचा की भारतच आमच्या इथल्या रहिवासी भागावर हल्ले करते, जेव्हा की भारताकडून फक्त दहशतवादी अड्डे नष्ट केले जात आहेत, उद्ध्वस्त केले जात आहेत। पाकिस्तानकडून हा पोकळ प्रयत्न केला जातोय हल्ला करण्याचा। मात्र आपलं भारतीय लष्कर इतकं कॅपेबल आहे की ते प्रत्येक हल्ला पाकिस्तानचा परतवून लावतोय। पाकिस्तानच्या कुरापतींना भारत जोरदार प्रत्युत्तर देत आहे। अगदी आता या क्षणाला पुढारी न्यूजवरती एक्सक्लुझिव्ह जी दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतो ती दृश्य आहेत फिरोजपूर या ठिकाणची, ज्या ठिकाणी भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं ड्रोन पाडलेलं आहे आणि त्यानंतर तातडीने लगेच जी आग लागलेली आहे ती आग विझवण्याचा प्रयत्न। Months, I would say. The Pakistani army has been doing very badly, both in Balochistan and in northwest, earlier northwest frontier province, now called Khyber Pakhtunkhwa. So they had to do something to save face, right? If they had, first of all. सैन्याने पाडला आणि त्यानंतर ड्रोन पडल्यानंतर जी आग लागली होती तातडीनं ती आग विझवण्याचं काम सुरू झालेलं आहे। पाकिस्तानने अनेक भागांमध्ये ड्रोन मार्फत हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय सैन्यानं तो हाणून पाडला आणि त्यानंतर तातडीनं यावरती ॲक्शन होताना आपल्याला बघायला मिळते आहे। भारताच्या आकाशामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडनं सुरू आहे, त्याची ही दृश्य आपण बघतोय आणि कशा पद्धतीनं हा जो हल्ला करण्याचा प्रयत्न आहे तो भारतीय सैन्य हाणून पाडत आहे हे सांगणारी दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आहेत। फिरोजपूरमधली दृश्य, फिरोजपूरमधली घटना, ज्या ठिकाणी एक ड्रोन पाकिस्तानचा भारतानं पाडला त्यानंतर आग लागली आणि आता आतापर्यंत पाकिस्तानचे 15 ड्रोन भारतीय लष्करानं पाडलेले आहेत। आपली मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। पाकिस्ताननं 15 ड्रोन हल्ले जे केले, 15 ठिकाणी जे ड्रोन हल्ले केले ते सगळ्या ठिकाणचे ड्रोन हल्ले आता भारतीय लष्करानं हाणून पाडलेले आहेत। फिरोजपूर मधली ही दृश्य आहे, पाकचं ड्रोन पाडण्यात आलं आणि त्यानंतर आग लागली, मात्र ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। भारतीय सैन्यानं आता पाकिस्तानचं ड्रोन पाडलेलं आहे। 15 ठिकाणची हे जो हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलाय पाकिस्तानकडून आज सलग दुसऱ्या दिवशी, तो देखील परतवून लावण्याचा प्रयत्न भारतीय लष्कर जोमानं करते। अगदी एकीकडे LOC त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला सातत्यानं पाकिस्तानकडनं गोळीबार होताना पाहायला मिळतोय आणि त्यानंतर भारतीय सैन्यानं सुद्धा त्या ठिकाणी चोख प्रत्युत्तर तिथल्या तिथं पाकिस्तानी सैन्याला दिलेला आहे। दुसरीकडे हवाई मार्गाने पुन्हा एकदा हल्ले करण्याचा प्रयत्न ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानकडनं होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यातलीच ही एक घटना आहे फिरोजपूर भागातली, ज्या ठिकाणी ड्रोन भारतीय सैन्याने पाडला आणि त्वरेने जी आग लागलेली होती ती आग विझवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत। त्याची ही पुढारी न्यूजवरती एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारीच्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवतोय। आणखी एक महत्त्वाची अपडेट कस्तुरी, नक्कीच पाकिस्तानकडून 15 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न आता निष्फळ ठरलेला आहे। भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे ड्रोन पाडलेले आहेत। आपण पाहतोय महत्त्वाची बातमी, भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। भारतीय सैन्याने अनेक ठिकाणी हे पाकचे ड्रोन पाडलेले आहेत। अवंतीपुरा, नौशेरात पाकच्या हल्ल्याचा प्रयत्न भारतीय सैन्यानं हाणून पाडलेला आहे। एकूण 15 ठिकाणी आज पाकिस्तानकडून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। ड्रोनद्वारे हा हल्ला पाकिस्तान करतंय। सातत्यानं तुर्कीकडून घेतलेले ड्रोन पाकिस्तान भारतावर हल्ला करण्यासाठी कालपासून वापरतंय, मात्र हे जे ड्रोन आहेत हे भारतीय लष्कर हाणून पाडतंय। त्याचा जो प्रयत्न आहे हल्ल्याचा तो होऊ देत नाहीये आणि 15 ठिकाणी पाकिस्तानकडून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, मात्र तो निष्फळ ठरलेला आहे। भारतीय सैन्यानं आपण पाहतोय 15 ठिकाणी पाकिस्तानचा हल्ल्याचा हा जो प्रयत्न आहे तो हाणून पाडलेला आहे। अवंतीपुरा आणि नौशेरामध्ये पाकचा हल्ला झालेला नाहीये, कारण तो भारतीय लष्करानं आधीच अडवलेला आहे। फिरोजपूरमधली ही दृश्य आहे। ड्रोन पाडल्यानंतर या परिसरात आग लागली होती, ती आग विझवण्याचे स्थानिकांकडून प्रयत्न सुरू आहेत। तर आणखी एक महत्त्वाची बातमी म्हटली
ही जी सीमा आहे जिथे आता पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला केला जातोय तिथले जे स्थानिक आहेत खबरदारी म्हणून 3 जिल्ह्यातल्या नागरिकांना बंकरमध्ये हलवण्यात आलेलं आहे. तर 15 ठिकाणी पाकिस्ताननं ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अमृतसर असेल, सांबा असेल, पठाणकोट असेल, अशा अनेक ठिकाणी जो पाकिस्ताननं हल्ला केला त्या हल्ल्याला आता भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिलं गेलेलं आहे. अगदी पाकिस्तानचे हे प्रयत्न निष्फळ ठरलेले आहेत. सातत्यानं हा दुसरा दिवस आहे जेव्हा पाकिस्तानकडनं ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न होतो आहे. या जर का भारत आणि पाकिस्तान संघर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्याकडे आपण बघितलं तर भारतानं पाकिस्तानवरती ड्रोन हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेला हा हल्ला होता आणि त्यानंतर 12 शहरं पाकिस्तानमधली भारताच्या या ड्रोननी टार्गेट्स केलेली होती. त्यानंतर काल आपण बघितलं की भारतानं ज्या पद्धतीनं पाकिस्तानला त्या ठिकाणी जागा दाखवली, पाकिस्ताननं सुद्धा दुबळा प्रयत्न काल केला, मात्र तो प्रयत्न भारतानं हाणून पाडला आणि आता पुन्हा एकदा पाकिस्तान तीच आगळीक करण्यासाठी भारताच्या दिशेनं आलेला आहे. ड्रोन प्रामुख्यानं या दोन्ही देशांच्या संघर्षामध्ये आपल्याला वापरला जाताना पाहायला मिळतोय. मात्र या ठिकाणी जर का आपण बघितलं तर पाकिस्तानला ही स्ट्रॅटेजी काही पेलवत नाहीये, झेपत नाहीये, तशी क्षमता पाकिस्तानची नाहीये, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूनं सुदर्शन डिफेन्स सिस्टीम जी भारताची आहे S-400 ती किती प्रभावी आहे हे सांगणारं हे चित्र, खरं तर हे जगाला सांगणारं चित्र, फक्त पाकिस्तानला जगाला सांगणारं चित्र. अगदी 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 असा उल्लेख आपल्याला या सगळ्याचा करावा लागेल. आणि अर्थातच काल ज्या वेळेला पाकिस्तान तोंडावर आपटला भारतावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यानंतर अर्थातच पाकिस्तानमधनं सुद्धा या प्रतिक्रिया आल्या की कशा पद्धतीनं भारताची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती अभेद्य आहे आणि आज त्याची पुन्हा एकदा प्रचिती पाकिस्तानच्या सगळ्या लष्कराला, पाकिस्तानच्या नागरिकांना येताना पाहायला मिळत असेल. जेव्हा ही दृश्य आता पाकिस्तानपर्यंत पोहोचतील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की भारताची डिफेन्स सिस्टीम जी आहे ती अभेद्य आहे.